नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे संपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे सगळे विधी पूर्ण झालेले पाहायला मिळणार आहेत। आजचा एपिसोड हा खूपच छान आणि मस्त आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक हा पटकन करून टाका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील। तर आजच्या भागात आपण असं पाहतो, सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे पुढचे विधी हे सुरू झालेले असतात आणि आता हे विधी करत असतानाच त्या दोघांनाही त्यांच्या लग्नातले जुने विधी, त्यांचं जुनं लग्न हे आठवत असतं। त्यानंतर आता कन्यादानाची वेळ येते आणि त्यावेळेस लगेचच मधुभाऊ पुढे येऊन सायलीचं कन्यादान करतात आणि यावेळेस मधुभाऊसुद्धा खुश असतात, आनंदाने ते आपल्या लेकीचं कन्यादान करत असतात। तर दुसरीकडे हे सगळं काही प्रतिमा आत्या उभी राहून पाहत असते आणि आता प्रतिमा आत्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि तिलासुद्धा छान समाधान वाटत असतं। आता बिचाऱ्या प्रतिमा आत्याला माहीतच नाही की तिने जिला आपली मुलगी म्हणून जिचं लग्न लावून दिलेलं आहे ती खरोखर तिचीच खरी सख्खी मुलगी आहे। तर दुसरीकडे आता इकडे लग्नाचे एक एक विधी पूर्ण होत असतात आणि अर्जुन आणि सायली मात्र छान हे सगळं एन्जॉय करत असतात। विमल, कुसुम आणि त्याचबरोबर चैतन्य हे तिघंसुद्धा छान त्यांच्याबरोबर त्यांचं लग्न साजरा करत असतात, आनंद घेत असतात। आता वेळ येते ती म्हणजे अंतरपाठ पकडण्याची। अंतरपाठमध्ये पकडल्यानंतरसुद्धा अर्जुन हा अंतरपाठाच्या इकडच्या साईडून सायलीला बघण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे चैतन्य हा मुद्दामून अंतरपाठ हा उंच पकडतो। त्यामुळे आता अर्जुन हा सायलीला बघू शकत नसतो आणि मग अर्जुन आणि चैतन्य एकमेकाकडे बघून हळूच हसतात। मग लगेचच आता अंतरपाठाचा विधी पूर्ण झाल्यावर अंतरपाठमधून काढला जातो आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकाच्या गळ्यात हार टाकतात आणि मग एकमेकाच्या जोडीला उभे राहतात। आता दोघंही छान आनंदात असतात, हसत असतात। त्याबरोबर आता गुरुजी हे दोघांनाही सांगत असतात की आता तुमचं लग्न हे पूर्ण झालेलं आहे, मोठ्यांचे आशीर्वाद घेऊ शकता तुम्ही। असं म्हटल्याबरोबर लगेचच सायली अर्जुन पहिल्यांदा तिथे असलेल्या गुरुजींचाच आशीर्वाद घेतात आणि गुरुजी हे त्यांना सुखी संसाराचा उत्तम आशीर्वाद देऊन टाकतात। त्यानंतर आता घरातल्या मोठ्यांच्या पाया पडण्याचा आशीर्वाद घेण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस अर्जुन आणि सायली सर्वप्रथम लगेचच प्रतिमा आत्याकडे जात असतात। पण त्या अगोदर अर्जुन हा सायलीचा हात पकडतो आणि मग तिचा हात हातात घेऊन तो म्हणत असतो, आज हा हात धरलाय तो पुन्हा कधीही न सोडण्यासाठी, मिसेस सायली अर्जुन सुभेदार। त्यानंतर सायली आणि अर्जुन प्रतिमा आत्याच्या पुढ्यात येऊन उभे राहतात। प्रतिमा आत्याला वाकून नमस्कार केल्याबरोबर प्रतिमा आत्या दोघांच्याही चेहऱ्यावरून हात फिरवते आणि दोघांनाही सुखी संसार करा आणि त्याचबरोबर तुमच्यातलं प्रेम असंच वाढत राहू दे, तुमच्यातलं प्रेम कधीच कमी नको असा आशीर्वाद देते। आता हा आशीर्वाद घेऊन झाल्यावर सायली आणि अर्जुन खूप जास्त खुश झालेले असतात। मग आता सायली हे अर्जुनला नजरेने खुणावते, आता आपण आपल्या संपूर्ण घरच्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला हवा। अर्जुन हा सायलीला इशाऱ्यातच नको असं समजावत असतो, पण सायली हे अर्जुनला इशाऱ्यात पुन्हा सांगते, पडूयात पाया घरच्यांच्या, घरचे आहेत ते आपल्या। आणि मग लगेचच अर्जुन आणि सायली दोघंही संपूर्ण कुटुंबाकडे आलेले असतात। आता सगळ्यांची तोंड वाकडी असतात, कोणी साधं त्यांच्याकडे बघत सुद्धा नसतं, तरीसुद्धा सायली आणि अर्जुन आपलं कर्तव्य पूर्ण करतात, सगळ्यांना वाकून नमस्कार करत असतात। सर्वप्रथम ते कल्पनाला नमस्कार करतात, तर कल्पना तोंड फिरवते। मग प्रतापला नमस्कार करतात, पण प्रतापसुद्धा आशीर्वाद देत नाही। त्यानंतर ते लगेचच रविराज काकांकडे येतात, पण रविराज काकासुद्धा त्यांना आशीर्वाद देत नाही। उलट ते म्हणतात, पुरे झाली आता ही सगळी नाटकं, झालं असेल सगळं तर तन्वी आपण आता इथून निघायला हवं। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आजच्या नंतर सुभेदार कुटुंबियांकडे वळून सुद्धा पाहायचं नाही, आपले सगळे संबंध सुभेदारांजवळचे संपलेले आहेत। आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसतो, तर सगळेजण रविराज काकाकडे पाहतच राहतात। मग रविराज काका हे लगेचच तिकडनं निघून जातात आणि त्यांच्या मागोमाग प्रियासुद्धा रागारागात तोऱ्यात तिकडनं निघून गेलेली असते। आता इकडे रविराज काका आणि प्रिया निघून गेल्याबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंबीय हे त्यांना समजावण्याकरिता त्यांच्या मागे गेलेले असतात। ते मागून हाक मारत असतात, रविराज थांब, अरे रविराज ऐक तरी, तन्वी बाळा थांब, तन्वी थांब, पण कोणीही त्यांचं
काहीच ऐकून घेत नाही. सगळेजण तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इकडे प्रतिमा त्या आता एकत्र छान राहा असं म्हणून पटकन तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता लगेचच चैतन्य हा अर्जुन आणि सायलीला तुमच्या लग्नासाठी हार्डियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. वाव सायली वहिनी, तू किती ग्रेट आहेस, एक नंबर. अगं पावनखिंडसुद्धा तुमच्या लग्नापेक्षा सोपी होती असंच मला वाटतं खरंच, आणि तरीसुद्धा तुमचं लग्न झालं आहे. मिसेस सायली अर्जुन सुभेदार असं ते म्हणतात आणि मग लगेचच सगळे हसायला लागतात. त्याबरोबर इकडे कुसुमताई म्हणत असते, चैतन्य सर अहो असं काय बघताय, आता मस्त नवरा नवरीचे छान एकत्र फोटो काढा. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, अरे हो हो या 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 सायली वहिनी, अर्जुन सर तुम्ही या जरा वरती उभे राहा स्टेजवरती. आणि मग सायली आणि अर्जुन स्टेजवरती उभे राहतात. चैतन्य त्या दोघांचे छान एकत्र मस्त वेगवेगळ्या पोजमध्ये हसताना हातात हात घेतलेले एकमेकाच्या सोबत फोटो क्लिक करतो. त्यानंतर आता इकडे प्रिया ही घरी आलेली असते. तिच्याबरोबर रविराज सर, प्रतिमा आत्या, नागराज काका, त्याचबरोबर सुमन काकीसुद्धा असते. ती रागारागाने पहिले तर स्वतःचे सगळे दागिने काढून टाकते आणि त्यानंतर घरातल्या वस्तूकांची ती तोडफोड करायला लागलेली असते. ती खूप जास्त चिडलेली असते. तिच्या रागाचा पारा खूप जास्त वाढलेला असतो. प्रतिमा आत्याही तिच्या मागे जाऊन तिला समजवत असते, तन्वी बाळा थांब, तन्वी असं नको करूस, शांत हो. पण प्रिया मात्र तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. तर दुसरीकडे आता सुमन काकीसुद्धा प्रियाला समजावत म्हणत असते, तन्वी बाळा थांब, अगं तन्वी काय करतेस हे, थांब बाळा, हे बघ तू जे काही करतेस ना त्यामुळे फक्त आणि फक्त तुलाच त्रास होणार आहे, थांब त्यामुळे तू. त्याबरोबर प्रिया सुमन काकीच्या पुढ्यात उभी राहत म्हणते, काय त्रास होईल, अगं काकी अजून यापेक्षा त्रास मला काय व्हायचं आहे, फार फार काय होईल, जीव जाईल ना माझा, जाऊ देत, नाही जगायचं मला, जाऊ देत माझा जीव, नाही जगणार मी असं म्हणत प्रिया त्रागा करत असते. रविराज काका हे तिला तिथे टेबलावरती बसवतात आणि मग तिला आधार देत म्हणत असतात, शांत हो बाळा, शांत हो, हे बघ असं नाही बोलायचं, शांत हो. आणि मग ते तिला जवळ घेतात. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, सांगा ना बाबा काय चुकलं माझं, कुठे चुकले मी, अर्जुनवरती खरं मनापासून प्रेम केलं इथे चुकले, की सगळ्यांची व्यवस्थित काळजी करायला लागले हे चुकलं, सांगा ना बाबा माझं काय चुकलं. अहो माझं लग्न पुन्हा एकदा मोडलं बाबा, पुन्हा मी एकटीच राहिले, का झालं माझ्याबरोबर असं, काहीतरी बोला बाबा प्लीज. पण आता मात्र रविराज काका काहीसुद्धा बोलत नसतात, कारण खरोखर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काही शिल्लक नसतं. पण प्रिया ही हट्ट धरत असते, बाबा बोला ना, मी एवढी वाईट आहे का हो. त्यावर रविराज काका हे तिला समजावत असतात, नाही बाळा असं काही नाही आहे, शांत हो तू, पहिल्यांदा रडू नकोस, हे बघ रडल्याने काहीच मिळणार नाही आहे. तर दुसरीकडे आता इकडे सायलीची पाठवणी करण्याची वेळ झालेली असते आणि आता यावेळेस सायली आणि कुसुमताई दोघीसुद्धा खूपच जास्त भावूक झालेले असतात. आता कुसुमताई ही सायलीला निरोप देत असताना म्हणत असते, सायली तू सासरी जाणार की नाही, आणि तू सासरी जाणार या दोन्ही बाबतीत मला थोडी धास्ती वाटत होती, पण आता खरोखर तू तुझ्या सासरी जायला निघालेली आहेस. खरंच सांगते आज असं वाटतंय तू थोडे दिवस आणखी माझ्याजवळ राहायला हवं होतंस. आणि मग ते दोघीही एकमेकीला कडकडवून घट्ट मिठी मारतात. तर दुसरीकडे नागराज काका आगीत तेल ओतण्याचं काम करतच असतो. तो म्हणत असतो की मला असं वाटतं या सगळ्यामध्ये प्रतिमा वहिनीची सगळ्यात जास्त चूक आहे. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते, भाऊजी मी हे जे काही केलं आहे ते आपल्या तन्वीसाठीच केलं आहे, तिच्या भल्यासाठीच मी हे सगळं करून आणलं आहे. त्याबरोबर लगेच इकडे रविराज काका हा प्रतिमा आत्याला म्हणत असतो, प्रतिमा प्लीज तू आता काही बोलू नकोस, उगाचच माझ्या रागाचा पहारा चढेल नाही तर. तर दुसरीकडे आता प्रिया ही म्हणत असते, नाही बाबा या सगळ्यात आईची काही चूक नाही, त्या सायलीनेच माझ्या आईवरती काहीतरी जादू केलेली आहे आणि तिनेच माझ्यापासून माझा अर्जुनसुद्धा हिरावून घेतलेला आहे, माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलं आहे बाबा, असं का होतं माझ्या बाबतीत, असं म्हणत ती पुन्हा एकदा आणखीन जोरजोरात रडण्याचं नाटक करायला लागते. तर दुसरीकडे सायली ही कुसुमताईला सांगत असते, कुसुमताई मी फक्त लग्न करून सासरी चाललेली आहे, तू असं का बोलतेस की मी तुझ्यापासून कायमची दूर चालली आहे, तू मला कधीही अगदी अर्ध्या रात्री हाक मार, मी तुझ्याकडे येईन धावत. त्यानंतर आता इकडे कुसुमताई ही लगेचच अर्जुनला म्हणत असते, आणि तुम्ही माझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घ्यायची, माझ्या सायलीला जर काही त्रास झाला ना तर बघाच तुम्ही, तुमची गाठ माझ्या हातात आहे. त्याबरोबर लगेच अर्जुन हा तिला म्हणत असतो, हो हो कुसुमताई मी तुम्हाला
प्रॉमिस करतो तुमच्या सायलीला मी अगदी व्यवस्थित जपेन आणि तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही, तिची छान काळजी घेईन. त्यानंतर अर्जुन कुसुमताईला असंही सांगतो की हे बघा, कधीच काळजी करू नका, ते घर तुमचंसुद्धा आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तिकडे येऊ शकता तुमच्या बहिणीला भेटण्यासाठी. त्यानंतर आता लगेचच कुसुमताई ही सायलीला सांगते, या चिडक्या बिब्याने तुला काही त्रास वगैरे दिला तर तू मला कॉल कर, मग याचं कसं काय करायचं ते मी बघते. त्याबरोबर लगेचच सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर मग आता चैतन्य हा अर्जुन आणि सायलीला म्हणत असतो, आता तुम्हाला दोघांनाही निघायला हवं. आणि मग अर्जुन आणि सायली तिकडनं निघालेले असतात. त्याबरोबर आता इकडे कुसुमताई रडत असल्यामुळे चैतन्य हा तिला धीर देत म्हणत असतो, कुसुमताई काळजी करू नका, अर्जुनचं सायलीवरती खूप प्रेम आहे. कुसुमताई म्हणते मला माहिती आहे. त्याबरोबर लगेच चैतन्य म्हणतो, काळजी करू नका, तो तिची छान काळजी घेईल. कुसुमताई म्हणते हेही मला माहीत आहे. मग लगेच चैतन्य म्हणतो, मग तरीसुद्धा तुम्ही आता अर्जुनला असा दम का दिलात, जर तू त्यांची काळजी घेतली नाहीस तर वगैरे. त्याबरोबर कुसुमताई लगेचच रडत असलेले डोळे पुसते आणि चैतन्याला सांगत असते, जर तुमच्या मित्राला दम दिला नसता तर मला रात्री झोप लागली नसती, म्हणून थोडा त्यांना दम दिला. त्याबरोबर लगेचच इकडे चैतन्यसुद्धा हसायला लागतो. तर इकडे प्रिया ही रडण्याचं नाटक करतच असते. मग नागराज काका येऊन तिच्या पुढे उभा राहतो. आता नागराज काकाला बघून प्रियाला लगेचच नागराजचे शब्द आठवायला लागतात. नागराज काकाने तिला हळदीच्या दिवशीच वॉर्न करून ठेवलेलं असतं की जर अर्जुनने तुझ्याबरोबर लग्न नाही केलं तर बघ मी काय करेन. आता इथपर्यंत पोहोचायला आपल्याला 2 वर्ष लागली आहेत आणि आता काही दिवसातच तू अर्जुनची बायको होणार आणि सुभेदारांची सर्व प्रॉपर्टी आपल्या खिशात येणार. अर्जुनने काही करून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंच पाहिजे असं बघ तू, नाहीतर मग मात्र जर आम्हाला तुझ्यापासून काही फायदा नसेल तर तुझ्या खोट्या आईबाबांचा जसा खराखुरा ॲक्सिडेंट झाला होता तसा तुझासुद्धा ॲक्सिडेंट होईल. फक्त फरक एवढाच की ते त्या ॲक्सिडेंटमधून बचावले, पण तू तुझ्या ॲक्सिडेंटमधून वाचणार नाहीस. आता हे ऐकून तिला भीती वाटलेली असते त्यावेळेसुद्धा आणि आतासुद्धा हे सगळं आठवल्याने तिला भीती वाटत असते. नागराज काका हा प्रिया पुढे येतो आणि तिच्याकडे रागारागाने 5 मिनटं बघत उभाच राहतो आणि त्यानंतर तो लगेचच तिकडनं निघून त्याच्या खोलीकडे निघून जातो. तर आता इकडे प्रिया खरं तर या गोष्टीला घाबरलेली असते की नागराज काका माझा जीव घेईल. ती मनातल्या मनात म्हणत असते, आता हा नागोबा मला नाही सोडणार, त्याने मला अगोदरच सांगितलं होतं आणि आता तर हे सगळं होऊन बसलंय. या भीतीने खरं तर प्रिया खूप जास्त बेचैन असते. तर दुसरीकडे पूर्णाजी म्हणत असते, ती मुलगी एवढी नालायक असेल असं मला वाटलं नव्हतं. शेवटी तिला जे हवं होतं तेच तिने केलं, तिच्या मनाप्रमाणेच तिने घडवून आणल्या गोष्टी. तर दुसरीकडे आता इकडे अस्मिताताईसुद्धा म्हणत असते, हो ना, आता उद्यापासून ती मुलगी रोज आपल्या समोर वावरणार, आपल्या आजूबाजूला फिरणार, ते सुद्धा आपल्या घरची सून म्हणून. तर आता इकडे लगेचच कल्पना म्हणते, मला कळत नाही की अर्जुन असं का वागला, त्यांनी का त्या सायलीबरोबर लग्न केलं, त्याला का कळत नाही आहे की आपण त्याच्या सुखासाठीच त्याचं लग्न तन्वीबरोबर लावून देत होतो. तर इकडे प्रताप म्हणत असतात, पण एक खरं बोलू का, मला या सर्वामध्ये प्रतिमाचा खूप राग आलेला आहे. तिने स्वतःच्या मुलीची साथ सोडली आणि त्या सायलीची साथ दिली. वचन मागे घेऊन तिने खरं तर खूप मोठी चूक केलेली आहे आणि मला ते सगळं अजिबातच आवडलं नाही. तिला त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी दिसलं आणि स्वतःच्या मुलीच्या मनात काय आहे ते कळलं नाही का. त्याबरोबर लगेच इकडे कल्पना म्हणत असते की नाही हो, या सर्वामध्ये खरंच सांगते, मला तर प्रतिमाची काही चूक वाटत नाही, तिने जे केलं ते योग्य होतं. पण मला एक गोष्ट कळत नाही की आई बाबा म्हणून आपण कुठे कमी पडलो, आपण संस्कारात कमी पडलो. त्याबरोबर लगेचच इकडे अश्विन हा आईला समजावत म्हणत असतो, मम्मा तुम्ही दोघं आई बाबा म्हणून कुठेच कमी नाही पडलेला, तुम्ही आमच्यावरती खूप चांगले संस्कार केले आहेत. आता फक्त दादा ते संस्कार विसरलाय, तो त्याच्या बायकोत बुडलाय असं म्हणायला लागतो. त्यानंतर तो म्हणतो, दादाला त्या बिचाऱ्या तन्वीबद्दल काही वाटतसुद्धा नसेल, तिच्यावरती काय प्रसंग ओढवलाय, तिचं लग्न मोडलंय. तर दुसरीकडे प्रताप म्हणत असतात, पण दुसरं काहीही म्हणा, मला खूप राग आलेला आहे अर्जुनचा, त्याने आपल्या अब्रूचासुद्धा विचार केला नाही. त्या मुलीबरोबर लग्न करताना एवढे सगळे आपले नातेवाईक होते, त्याने सुभेदारांच्या इज्जतीचासुद्धा विचार केला नाही का लग्न करण्याअगोदर. त्याबरोबर लगेचच इकडे पुढे पूर्ण आजीसुद्धा म्हणत असते, पण या सगळ्यामध्ये प्रतिमाची काहीसुद्धा चूक नाही. त्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी नमतं घेणं खूप आवश्यक होतं आणि म्हणूनच प्रतिमाने नमतं घेतलं. यामध्ये दुसरा काही दोष नाही तिचा, तिने हे सगळं काही सगळ्यांच्याच भल्यासाठी आणि सगळ्यांच्याच चांगल्यासाठी केलेलं आहे. तर आता इकडे लगेचच
अश्विन म्हणत असतो, पण या सगळ्यामध्ये मला तन्वीचं वाईट वाटते. तिचं बिचारीचं लग्न मोडलं, तिच्यावरती केवढा मोठा दुःखाचा प्रसंग ओढावलेला आहे. दादाच्या मनात तर तिच्याबद्दल साधी एखादी काळजीसुद्धा नसेल, तो त्याच्या बायकोबरोबर रमला असेल कुठेतरी. पण बिचारी तन्वी तिचं लग्न मोडलंय. कोणती मुलगी हे सहन करू शकेल का? तर दुसरीकडे आता इकडे रविराज काका हे प्रतिमा आत्याला म्हणत असतात, तुला आपल्या मुलीचे डोळे दिसले नाही का? तुला तिची बाजू घ्यावी असं वाटलं नाही का? तू त्या सायलीची बाजू घेतलीस का? वागलीस तू असं? स्वतःच्या मुलीचा विचारही करावा तुझ्या मनामध्ये आलं नाही का? त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणत असते की मी फक्त आणि फक्त तन्वीचाच विचार करत होते आणि हे सगळं मी तिच्यासाठीच केलं आहे. आता या दोघांमध्ये वाद होऊ नये म्हणून लगेचच सुमन काकी मध्ये बोलते. सुमन काकी म्हणत असते की भाऊजी थांबा, आता सध्या आपल्याला ह्या सगळ्या विषयावर बोलून काहीसुद्धा मिळणार नाही आहे. आपण आता जास्तीत जास्त हा विचार केला पाहिजे की या सगळ्यामधून आपली तन्वी कशी बाहेर येईल, कशी ती या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडेल. त्याबरोबर लगेचच पुढे प्रतिमा आत्या ही सांगत असते, मी हे सगळं केलं त्यामुळे आपली तन्वी एक दिवस रडेल, फार फार 1 आठवडा रडेल आणि त्याहून जास्त 1 महिना रडेल, पण ती या सगळ्यातून नक्की सावरून जाईल. पण जर तिचं आणि अर्जुनचं लग्न झालं असतं ना, तर मात्र माझ्या मुलीवरती आयुष्यभर रडत रडतच आयुष्य काढण्याची वेळ आली असती. म्हणून मी हे सगळं काही केलं आहे. आता तन्वीला सावरायला आपण सगळे आहोत ना, ती या सगळ्यातून नक्की लवकरात लवकर सावरून बाहेरसुद्धा पडून जाईल. त्याबरोबर पुढे प्रतिमा आत्या म्हणत असते आणि पूर्णाजीला सुद्धा हेच. त्याबरोबर रविराज काका लगेचच प्रतिमा आत्याचे शब्द तिथेच थांबवतो आणि म्हणत असतो, बास, पुन्हा प्रतिमा त्यांचं कोणाचंही नाव आपल्या घरामध्ये घ्यायचं नाही. अन्नपूर्णा सुभेदार आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबीय माझ्यासाठी कायमचे मेले आहेत आणि आता मी सुद्धा त्यांच्यासाठी मेलोय, हे लक्षात ठेवायचं. आता हे ऐकल्याबरोबर प्रतिमा आत्याला खूप मोठा धक्का बसतो, तर सुमन काकीला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो की हे सगळं रविराज काका काय बोलत आहेत. तर दुसरीकडे प्रिया मात्र उगाचच रडण्याचं नाटक करतच असते. तर आता इकडे अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्या आता घरी जायला निघालेले असतात. लग्न झालंय आपलं, आता ह्या भावनेनेच ते दोघं खूप खुश असतात. एकमेकाकडे बघून हसत असतात. एकमेकाचा हात हातात घेऊन ते गाडीमध्ये बसलेले असतात. आता इकडे अर्जुन हा ड्राईव्ह करत असतो. सायली अर्जुनकडे बघत असते. वातावरण अगदी छान असतं. दोघंजणं खुश असतात. त्याबरोबर सायली हे अर्जुनला हाक मारते, अर्जुन सर, अर्जुन सर, अर्जुन सर. पण अर्जुन काही सायलीकडे आता लक्षच देत नसतो. तो मुद्दाम शिट्या काय वाजवत असतो, गाडीच्या बाहेर डोकावत काय असतो वगैरे वगैरे. त्यावर आता सायली हे अर्जुनला म्हणते, लगेच माझ्याकडे दुर्लक्ष करताय का आता? त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, नाही तसंही नाही आहे काही, पण इथे आता आपल्या गाडीमध्ये अर्जुन सर अशी कोणती व्यक्तीच नाही आहे, मग काय करणार, कोण हाक मारणार तुम्हाला? त्याबरोबर लगेच सायलीसुद्धा हसते आणि अर्जुनकडे बघत त्याला विचारते, हो का, मग तुम्ही कोण आहात? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता तुम्हीच ठरवा मी कोण आहे ते. मग लगेच सायली हे अर्जुनला प्रेमाने आहो अशी हाक मारते. त्याबरोबर अर्जुन हा स्टेअरिंगवरचे हात सोडतो आणि वाव किती छान वाटते असं म्हणतो. सायली अर्जुनकडे बघायला लागते. त्याबरोबर अर्जुन पुन्हा एकदा स्टेअरिंगवरती हात पकडतो. त्यानंतर लगेच अर्जुन हा सायलीला सांगत असतो, तुम्ही घाबरू नका, काही काळजी करू नका, मी गाडीची स्पीड ही खूप स्लो ठेवलेली आहे, टेन्शन तुम्हाला काही घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतर लगेच सायली हे अर्जुनला म्हणत असते, आपण जी नाती तोडली आहेत ती आपल्याला पुन्हा एकत्र आणायची आहेत, सगळं काही छान करावं लागणार आहे आपल्याला. त्यावर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, तुम्ही काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल आणि महत्त्वाचं म्हणजे ती तन्वी पुन्हा आपल्या दोघांच्या मध्ये कधीही येऊ शकणार नाही. आता आपण या सगळ्या गोष्टींचा विचार सोडूयात आणि घरी जाऊन छान एन्जॉय करूया. आता आपल्यामध्ये परत कधीच कोणी येऊ शकणार नाही या गोष्टीसाठी. त्याबरोबर लगेचच पुढे सायली होकार देते. तर अर्जुन म्हणत असतो, त्याचबरोबर आपण सगळं छानसुद्धा करू, उद्या घडणाऱ्या गोष्टींचा विचार आजच आपण करायला नको, सगळं व्यवस्थित होईल मिसेस सायली. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघंसुद्धा घरी येत असतात. एकमेकाबरोबर गप्पा मारत छान एकमेकाकडे बघत ते दोघंजणं घरी यायला निघालेले असतात. आता घरी पोहोचल्यावर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, चला मिसेस सायली अर्जुन सुभेदार, आपण आपल्या घरात जाऊ. आता त्यांच्या स्वागतासाठी तर दारात कोणी उभं नसतंच. इतक्यात अचानक संपूर्ण सुभेदार कुटुंब हे येऊन त्यांच्यापुढे उभं राहतं आणि मग त्यांना प्रताप सांगत असतो की हे बघ अर्जुन,
मी आणि घरच्या सगळ्या सदस्यांनी मिळून असं ठरवलं आहे की सायलीला या घरामध्ये पुन्हा प्रवेश द्यायचा नाही. त्याबरोबर लगेचच अर्जुन हा सायलीचा हात पकडतो आणि रागारागात सायलीला घेऊन तिकडनं चाललेला असतो. त्याबरोबर मागून प्रताप आणि अश्विन येऊन एक बॅग ठेवून जातात. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन आणि सायली दोघंही त्या बॅगेकडे पाहतात आणि मग अर्जुन आणि सायली बंद झालेल्या घराच्या दरवाजाकडेही पाहतच राहतात, कारण घरचे सगळे सदस्य त्यांना घरात न घेता दरवाजा बंद करून टाकतात. आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण तुम्हाला काय वाटतं? अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराची सुरुवात आता होणार तरी कशी? कारण घरच्या सदस्यांनी सुखी संसाराची सुरुवात करायला त्यांना घरात येऊच दिलेलं नाही आहे. आता कुठून आणि कुठल्या घरापासून करणार सायली अर्जुन नवी संसाराची सुरुवात, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन आणि ऊर्जा दोन्हीही मिळत असतं. त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही प्रत्येक मालिकेचा असाच मनमुरारीपणाने आनंद घेऊ शकाल. थँक्यू.